नमस्कार. पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओसोबत तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मुंड्याला तंतोतंत आकार कसे द्यायचे हे अगदी सविस्तर असं सांगणार आहे. छोटी साईज असो किंवा मोठी, एकदम परफेक्ट असे आकार इथं मी तुम्हाला द्यायला शिकवणार आहे. तर इथून आपण उंची घेऊ. आता इथं मी डीप नेकनुसार म्हणजे 8, 9, 10, 11, 12 इंच गळा असेल त्यावेळेस इथं मुंड्याचे आकार कसे असणार आहेत हे मी तुम्हाला सांगणार आहे. कमी जेव्हा आपलं गळा असतो त्यावेळेस आपण मुंडा खोलीसुद्धा वाढवतो. तर इथे तुम्ही हे लक्षात घ्यायचं आहे की आपण 8, 9, 10, 11, 12 इंच गळा असेल त्यावेळेस हे मुंड्याला तंतोतंत आकार कसे द्यायचे हे शिकत आहोत. इथे आपण 36 साईज घेऊया. तर इथं शोल्डर घेऊ 5.5. अजून एकदा 5.5 इंचावरती मार्किंग करून घेतलं आणि मुंडा उंची आपण 5.25 इंच घ्यायची. तर मुंडा इथं उंची घेतली 5.25. इथं फक्त मी मुंड्याला आकार कसे द्यायचे हे सांगणार आहे. प्रत्येक साईजसाठी मुंडा खोली किती घ्यायची असते याचा व्हिडिओसुद्धा मी शेअर केलेला आहे. परत मुंडा उंची कमी जास्त कशी करायची हे सुद्धा अगदी मी डिटेलमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे. तर मी जसं सांगितलेलं आहे त्याप्रमाणेच तुम्ही बदल करायचे आहेत. आता इथे छातीचा चौथा भाग, 36चा चौथा भाग 9, पुढे 1.5 इंच मार्जिन. इथे कंबर मी 30 इंच घेणार आहे. आता इथे तुमची कंबर कितीही असू शकते. तर 7.5 इंच चौथा भाग येतोय, त्यामध्ये 1 इंच टक्ससाठी 8.5 आणि पुढे हे 1.5 इंच मार्जिन. आता इथे क्रॉस बॅक 1/2 इंच. आता इथे सर्व साईज म्हटल्यानंतर मी तुम्हाला सर्व साईजसाठी सांगते. आता हा जो क्रॉस बॅक आहे तो तुम्ही अगदी 28 ते 38 पर्यंत, इथं मी किती घेतलेला आहे 1/2 इंच, तर ते तुम्ही 1/2 इंचच घ्यायचं आहे. आणि 40च्या पुढे सर्व साईजना तुम्ही हा 0.75 म्हणजे 1/2 इंच हा क्रॉस बॅक घ्यायचा आहे. तर 1/2 इंच म्हणजे इथे पहा, 1 ला 2 लाईन कमी इथे येणार, मग या इथे येणार 1/2 इंच. 40च्या पुढे म्हणजे 40 पासून स्टार्ट करायचं तुम्ही 1/2 इंच क्रॉस बॅक घ्यायला. घेतल्यानंतर इथं पहा मी 1/2 इंच घेतल्यानंतर इथे मी एक तिरकी लाईन ओढून घेतली. आता सर्वात पहिल्यांदा मी तुम्हाला पाठीमागचा भाग दाखवणार आहे. तर इथे 1/2 इंच डाऊन करायचं. परत तुम्ही ही जी लाईन आहे याचा असा सेंटर करून घ्या. पहा इथे मी असा सेंटर करून घेतला, इथे सेंटर घेतला, इथे 1/2 इंच मी तिथं डाऊन केलेलं आहे. आता इथे मी 1 इंच घेणार आहे. हे 1 इंच घेतलं आणि इथून घेणार आहे मी 1.25 इंच. किती घेतलं 1.25 इंच. इथं केला मी मध्य, इथं घेतलेला आहे 1 इंच आणि इथे घेतलेला आहे 1/2. तर हे सर्व साईजसाठी सेम असेल. फक्त हा जो आतमध्ये पॉईंट घेतलाय तो पॉईंट 40 मध्ये 40च्या पुढे 1.25 इंच घ्या. ठीक आहे. याआधी मी मुंड्याचे आकार देत होते त्यामध्ये मी वेगवेगळ्या साईजमध्ये वेगवेगळं सांगत होते. तर आता इथं पहा 1 इंच तुम्ही 28 ते 38 पर्यंत 1 इंच घ्यायचं आणि परत तुम्ही इथं 1.25 इंच घ्यायचं आहे. हे लक्षात घ्या, 1.25 इंच हे आणि हे सुद्धा मुंडा खोली जी आहे ती तुम्ही 8, 9 आणि 10 मध्ये तुम्ही लिहून देते मुंडा खोली. आता आकार द्यायला मी शिकवतेस तर तुम्हाला हे सर्व आलंच पाहिजे. इथे तुम्ही 1.25 इंच घ्यायचं आणि 11 आणि 12 इंच गळा असेल त्यावेळेस ते 1 इंच घ्यायचं. 1 इंच 38 साईज पर्यंत, 28 ते 38 पर्यंत 1 इंच मुंडा खोली आणि 40च्या पुढे इथे 1.1, 1.25 इंच नाही घ्यायचं, 1.1 घ्यायचं, कारण हे अंतर आपलं वाढतं क्रॉस बॅकचं, त्यामुळं ते तिथे आपल्याला अंतर वाढवावं लागतं. आता इथे हा सेंटर केला, इथे एक 1.5 इंच तुम्ही आतमध्ये यायचं आहे.
तर लक्षात घ्या, मी कुठे कुठे काय काय पॉईंट सांगितलेले आहेत मी सर्व तुम्हाला लिहून देत आहे आणि परफेक्ट आकार द्यायला शिकवत आहे. यामुळे तुमच्या मुंड्यामध्ये घोळ अजिबात येणार नाही. एकदा का तुम्ही मुंड्याला आकार परफेक्ट द्यायला शिकला की तुमच्या मुंड्यामध्ये अजिबात प्रॉब्लेम येणार नाही आणि मग मुंड्यामध्ये नाही प्रॉब्लेम आला तर आपलं ब्लाऊजसुद्धा फिनिशिंगमध्ये बसतं. तर इथे पहा, इथून मी आता ही लाईन सरळ इथं आली घेतली. पहा, इथून पाठीमागच्या मुंड्याला आकार देते तर इथून मी असा पहा इथं सरळ आले, जो आतमध्ये पॉईंट घेतलाय तो, आणि इथून परत हा आकार जो आहे तो असा ह्या 1 इंचापर्यंत आणलेला आहे. तर लक्षात घ्या, हळूहळू हा असा आकार तुम्ही द्यायला शिका, किंवा फ्रेंच कर्वचा जरी वापर केला तरी चालणार आहे. या 1 इंचापर्यंत आल्यानंतर मी हा असा परत डाऊन केलेला आहे. आता इथे मी पाठीमागचा आकार दिला. आता पुढचा आकार देण्यासाठी मी 1/2 इंच घेतलं. 1/2 इंच म्हणजे 0.75. तर हे सर्व साईजमध्ये सेम असणार आहे पुढच्या मुंड्याला आकार देण्यासाठी. आता हा जो सेंटर आहे इथून पहा असं सरळ खाली येत येत अगदी आकार हा असा आपल्याला फिरवायचा आहे आणि आकार इथं जोडायचा आहे, इथं मिळवायचा आहे. या आकारामध्ये हा आकार मिळवायचा आहे आणि हा सुद्धा आकार आपला अगदी गोल असा आला पाहिजे. तर किती परफेक्ट असा मुंड्याचा आकार आलेला आहे इथे तुम्ही पाहू शकता. तर फक्त मुंड्याला आकार द्यायचं म्हणजे कोणत्याही टिप तुम्हाला वापरायला लागत नाही तसं काही नाही. तर इथे पहा मी किती टिप्स तुम्हाला सांगितलेल्या आहेत. 1 2 3 या 3 टिप्स सांगितल्या, प्लस मुंड्यामध्ये घोळ येऊ नये म्हणून परत तुम्ही मुंडा उंची सुद्धा कमी जास्त करायची आहे. आता इथं मुंडा घेर मोजायचा, परत तुम्ही हा मुंडा घेर मोजायचा. तर इथून हा मुंडा घेर अशा पद्धतीने मोजायचा असतो. पहा, इथं 7.25 इंच आलेला आहे. तुम्हाला किती हवा आहे, इथं जर 8 इंच हवा आहे तर अजून थोडं उंची तुम्ही वाढवून घ्या. जर 7.5 इंच हवा असेल तर उंची कमी करून घ्या. अशा पद्धतीने बदल जे आहेत ते करावे लागतात, तरच ब्लाऊज परफेक्ट फिटिंगमध्ये बसतो. आता इथून शोल्डर पट्टी तुम्हाला किती हवी आहे, 2.5 इंचाची जर शोल्डर पट्टी हवी असेल तर इथं 3.25 इंचावरती मार्किंग करून घ्या. 2.25 इंच इथं शिल्लक राहील. ज्यांना जास्त शिलाई मार्जिन लागतंय त्यांनी 1/2 इंच जेवढी पट्टी आहे, समजा 2 इंच तुम्हाला पट्टी हवी आहे, जास्त शिलाई मार्जिन ज्यांना लागत असेल त्यांनी 1/2 इंच मार्जिन प्लस करायचं, म्हणजे किती राहणार इथं 2.25-3 इंच इथं पट्टी मग ठेवावी लागणार. ज्यांना कमी मार्जिन लागतंय त्यांनी 1/2 इंच ठेवलं तरी चालेल. आता इथून मी गळ्याची उंची 10 इंच सांगितली, त्या पद्धतीने इथे 10.5 इंचावरती मार्किंग करून घेऊन इथून तुम्ही 3-3.25 इंचापर्यंत ब्रॉड करू शकता. आणि इथं आता ही माहिती तुम्ही लिहून घेतलीच असेल, नाहीतर आधी व्हिडिओ काय करा मागे नेऊन परत तुम्ही इथं ती पाहू शकता. आता इथे टक्स कसा द्यायचा, हे मार्जिन जे आहे ते सोडून द्यायचं आणि याचा असा सेंटर करायचा आणि इथून 4.5 इंचावरती टक्स घ्यायचा. इथून मी 4.5 इंचावरती असा टक्स घेतला. टोटल आपण 1 इंच घेतलेला आहे, तर ते अशा पद्धतीने दोन्हीकडे अर्धा इंच घ्यायचं आणि अशा पद्धतीने आपला हा टक्स असेल. इथे अर्धा इंच वरती जायचं. आता हे अर्धा इंच कधी जायचं, जेव्हा 8, 9 आणि 10 इंचाचा गळा असेल त्यावेळेस हे अर्धा इंच इथं वरती यायचं, आणि 11 आणि 12 इंचाचा गळा असेल तेव्हा ते 1/2 इंच इथे 1/2 इंच असं वरती यायचं. कारण जेवढा डीप गळा असेल तेवढा हे शोल्डर इकडे पसरतं, असं खाली हा मुंडा असा खाली गेल्यासारखा होतो. तर त्यासाठी इथं हे, आणि परत इथं कपडा गोळा होतो आणि हा सुद्धा कपडा जो आहे तो आपला इथं खाली, म्हणजे जर आपण इथे हे नाही कट केलं तर हे इथं असं खाली जातं. मग अशा पद्धतीने हा तुमचा ब्लाऊज तयार होतो. तर ते होऊ नये यासाठी आपल्याला टक्स अशा पद्धतीने घ्यायचा असतो. कट करायचं पहा हे एक्स्ट्रा, आणि मग असा पेपर पॅटर्न पाठीमागचा तुमचा तयार होईल. असा जाऊन हा असा तिरका. तर इथे मी मुंड्याला आकार देण्याच्या ज्या काही टिप्स सांगितल्या त्या तुम्हाला कशा वाटल्या मला कमेंटमध्ये सांगा, आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.